नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा करत असताना श्री कश्यप ऋषी आश्रम अन्नक्षेत्र श्री क्षेत्र बुलबुला कुंड हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये बुलबुला नावाचा कुंड आहे. पाठीमागच्या आश्रमामध्ये रामकुंड होता. तिथे रामकुंड असं म्हणतात. परिक्रमेच्या मार्गाने लागणारा हा आश्रम आहे. फार पौराणिक स्थान आहे. निसर्गरम्य वातावरणात अगदी या ठिकाणी जवळपास गाव नाही काय, अगदी जंगलामध्ये वनामध्ये हा आश्रम आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणात हा आश्रम. बुलबुला कुंड आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी अशी व्यवस्था केलेली आहे. पहा, खूप सुंदर आणि प्रशस्त हॉल आहे. परिक्रमावासी खंड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अगदी निसर्गरम्य वातावरणात हा आश्रम उभारलेला आहे आणि हे नर्मदावासियांसाठी करून ठेवलेली व्यवस्था आहे. खूप मोठा हॉल आहे बघा. नर्मदे हर. इथे तुम्ही मुक्कामाला सुद्धा थांबू शकता. अगदी सुंदर व्यवस्था आहे. अगदी निसर्गरम्य एकदम मोकळी हवा या ठिकाणी चालते आणि आश्रमापासूनच थोड्या अंतरावर हा कुंड आहे. पहा, अगदी निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी आणि आजूबाजूला सगळे कमळ आहेत. सकाळचाच वेळ आहे म्हणून ते काही जास्त फुललेले नाहीत. सगळे कमळच आहेत तिथे. ही सगळी वेली जी आहे पाण्यावरती पसरलेली, ही सगळी कमळाचीच वेली आहे आणि या ठिकाणी असा हा बुलबुला कुंड आहे. बलबला कुंड. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हे जे सगळे पाणी थंड आहे, पण याच्यातून खालून जे बुडबुडे येतात. हिंदीमध्ये बलबला कुंड असं नाव आहे या कुंडाचं. इथली आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्ण महाराज या ठिकाणी सांगतील. नर्मदे हर. हे जे स्थान आहे हे बुलबुला कुंड म्हणून
नर्मदेच्या वाटेवरती प्रसिद्ध स्थान आहे. आणि असं सांगतात की आम्ही काय याच्या अगोदर ते बघितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं फारच प्राचीन वगैरे आहे असं काहीतरी असं. पण हे तर आधुनिकीकरण म्हणजे बांधकाम वगैरे सगळं आधुनिकीकरणच आहे. आणि वैशिष्ट्य असं की इथं असं सांगितलं जातं की या कुंडाच्या खाली काही साधू महात्मे तपश्चर्या करण्याकरता बसलेले आहेत. म्हणजे अशी तर सांगण्याची वदंत आहे. खरं काय खोटं काय आपल्याला काही माहीत नाही, परंतु इथं काही साधू लोक तपश्चर्या करण्याकरता बसलेले आहेत. आणि त्यांच्या श्वासातून मग हे असे बुलबुला, आपण ज्याला बुडबुडे म्हणतो, ते बुडबुडे असे वरती येत असतात म्हणे. आणि मग ते असं लोकांना असं वाटतं बाबा की ती कसं असेल काय असेल काही नाही. त्याच्यामुळं बरेचसे परिक्रमावासी इकडून काही येत नाही. कारण जर बघितलं तर असं काही पौराणिक स्थान वगैरे तर नाही, कारण नर्मदा मैया पण जवळ नाही. हा एक चिकित्सेचा विषय आहे, परंतु कारण नर्मदा मैया पण फारच अंतरावरती आहे. त्याच्यामुळं हे पण देव जाणे असं, त्याच्यामुळं कमीत कमी लोक इथे येतात तरी. आणि दुसरी गोष्ट एक वैशिष्ट्य असं आहे की आश्रम फार चांगला आहे. लांब आहे पण आश्रम तुम्ही बघू शकता. एकाच वेळेस कमीत कमी 400 लोक झोपतील एवढा मोठा आहे तो हॉल आहे. आणि महाराजसुद्धा जे आश्रमाचे महंत आहेत ते पण एकदम काळजी वगैरे घेतात प्रत्येकाची. आणि त्यांची पण फार इच्छा आहे की ते इथं म्हणजे यावं, लोकांनी थांबावं. त्यांची पण अशी एक वैयक्तिक फार इच्छा आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे गुरुघराणं आहे ते राजराजेश्वराचार्य म्हणजे हरिद्वारचे आमचे जे परिचयाचे आहेत. आणि आपल्या संस्थेमध्ये सुद्धा ते बऱ्याच वेळा आलेले आहे. आपल्या संस्थेतल्या गुरुवरांचे सगळ्यांचे ते परिचयाचे आहेत. तर त्यांच्याच नियोजनाखाली इथला हा आश्रम असल्यामुळं, किंवा त्यांचीच आश्रमाची एक शाखा म्हणा, किंवा त्यांच्या शिष्याचा हा आश्रम आहे. त्याच्यामुळं महाराज एकदम आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांची किंबहुना परिक्रमावासियांची एकदम चांगली काळजी घेतात. आणि असं इथं सांगण्याचा एक म्हणजे इथले लोक असं सांगत असतात परिक्रमावासी का बुलबुला कुंड वगैरे आहे की इथं खाली तपश्चर्याला काही साधू लोक बसलेले आहेत, त्यांच्या श्वासातून हे बुडबुड्यावरती येत असतात असं इथं सांगतात. परंतु हा थोडा श्रद्धेचा भावनेचा विषय आहे, त्याच्यामुळे अधिक न बोलता असं इथं सांगितलं जातं. आणि पण हे सगळं जरी तुम्ही समोर ठेवून नाही आले तरी एक आश्रमाचा एक आनंद, आश्रमाचं बांधकाम म्हणा किंवा आश्रमाची एक व्यवस्था हे बघण्याकरता तरी निश्चितच इथं चांगलं आहे. आणि ह्या मार्गाचे एक वैशिष्ट्य पुन्हा असं की रामकुंडापासून ते ह्या बुलबुला कुंडापर्यंत येण्याकरता दोन्ही बाजूने अगदी कमळाचे फारच झाडं आहेत, म्हणजे फुलं आहेत कमळाचे असे सरोवर आहे. तुम्ही इकडे बघू शकता असे सगळे पाणी आहे. आणि कमीत कमी रामकुंडापासून इथे येईपर्यंत माणूस कमीत कमी एक 4 ते 5 हजार कमळाचे फुलं बघतो म्हणजे बघतोच. त्याच्यामुळे तो एक आनंद फारच माणसाला विलक्षण वाटतो. आणि असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं. पण समजा चारही बाजून तुम्ही बघू शकता की चारही बाजूने इथे कमळ आहे. चारही कुंडाचे आहे ना, चारही बाजूने इथं सगळीकडून पाणी आहे आणि चारही बाजूने भरपूर कमळ आहे. पण जे कोणी परिक्रमावासी येतात ते येता जाता तुडत असतील, म्हणजे आता फारच कमी झालेले आहे. पण असं या आश्रमाची आख्यायिका आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल ते बघायला येऊ शकतात. नर्मदे हर. नर्मदे हर. बोल दिसते बरं का. म्हणजे एका ठराविक ठिकाणीच बुडबुडा नाही राहत. नाही, प्रत्येक ठिकाणातून निघतात माणसं. नाही तिथं कसं तिथं पाहतो मी, तिथं किती निघू राहिलं नाही, बुडबुडा निघतात माणसं सगळी बरोबर. नर्मदे हर. धन्यवाद महाराज. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे बुडबुडे निघत आहेत पूर्ण ह्या ज्या चौबाजूने जे बनवलेलं आहे सगळीकडूनच बुडबुडे निघतात. असा हा नैसर्गिक रित्या इथे उभारलेला आश्रम आहे. खूप सुंदर वातावरण आहे. तिकडे यज्ञकुंड आहे आणि खूप प्रशस्त आणि निसर्गरम्य वातावरणात हा आश्रम उभारलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पहा खूप सुंदर हे जो बुलबुला कुंड आहे, बुडबुडा कुंड, तर खूप प्रशस्त वातावरण आहे. या ठिकाणी भाताची शेती पहा तुम्ही. आश्रमाची भाताची शेती खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी भात आलेला आहे आणि तो परिपक्वसुद्धा झालेला आहे. असा हा आश्रम आहे. पवित्र आणि निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला आहे. पाहू शकता खूप सुंदर व्यवस्था. इतका मोठा हॉल, प्रशस्त हॉल त्यांनी बनवलेला आहे परिक्रमावासियांसाठी. आणि
अंकलेश्वरपासून फक्त एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे हा आश्रम. 5-5.5-7 येऊ शकतो आणि खूप प्रशस्त वातावरण आहे. निसर्ग, ज्यांना कोणाला शहरामध्ये थांबण्याची इच्छा नसेल किंवा तुम्ही त्या अंकलेश्वरमध्ये लवकर आलेला असाल तर तुम्ही ह्या आश्रमामध्ये अगदी येऊ शकता. एक 5-7 किलोमीटर अंतरावरती आहे. पहा, सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी महंतांची खूप इच्छा असते की इथं कोणीतरी येऊन थांबलं पाहिजे. नर्मदे हर. हा इथे मंदिर पण आहे, महादेवाचं मंदिर आहे. नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगाचा फोटो आहे इथे, प्रतिमा. दुर्गा मैया की जय. वाह, खूप सुंदर या ठिकाणी. जय भोलेनाथ. खूप सुंदर अशी छान सजावटी मंदिरामध्ये केलेली आहे. कार्तिक स्वामीजी आहे, माँ नर्मदाजी आहे, भगवान श्री गणेशजी. खूप सुंदर सजावटी केलेली आहे. भगवंताचा मुकुट या ठिकाणी ठेवलेला आहे. पवित्र आणि सुंदर असं. नर्मदे हर. खूप सुंदर आणि प्रशस्त या ठिकाणी. नर्मदे हर. पवित्र